ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। सध्या उन्हाचा तडाखा वाढत आहे। तापमान जवळपास 40°C पुढे गेलाय। नागरिकांनी भरपूर शुद्ध पाणी पिण्याची गरज आहे असा सल्ला डॉक्टर देखील देतात। अशातच कडाक्याच्या उन्हानं अंगाची लाही होत असते आणि त्यातच थंड पाणी प्यायलं जातं। मात्र सर्वत्र सामान्य नागरिक फ्रीज खरेदी करू शकत नाही, त्यामुळे त्यांना या उन्हाळ्यामध्ये नैसर्गिक मातीच्या माठाचा आधार घ्यावा लागतो। माठामधील पाणी आरोग्यासाठी लाभदायक आहे, मात्र हे पाणी थंड होण्याचं देखील प्रमाण असतं। पारंपरिक माठांना ग्रामीण भागात मोठं महत्त्व आहेच, मात्र सध्या शहरी भागामध्ये देखील माठांची मागणी वाढत चालली आहे। शहरामधील कुंभारवाडा इथे विविध प्रकारचे माठ विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आले आहेत। त्यामध्ये लहान, मध्यम, मोठ्या आकाराचे, वेगवेगळ्या कलरमध्ये आणि आकर्षक डिझाईन केलेले माठ बघायला मिळतात। गरीब कुटुंबांना महागडे फ्रीज परवडत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी पर्यावरणपूरक, स्वस्त आणि सोपा पर्याय म्हणून माठच असतो। त्यामुळे गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाला ग्राहकांकडून मोठी मागणी असते, हे बघायला मिळतं। तर माठामधील पाणी केवळ थंडच होत नाही, तर मानवी आरोग्यासाठी नैसर्गिक गाळण्याच्या प्रक्रियेमुळे पाणी स्वच्छ आणि शुद्ध राहतं, असे विक्रेते सांगतात। मागील वर्षीपेक्षा यावेळेस माठांची मागणी 15 ते 20% वाढली आहे। त्याचप्रमाणे किंमत देखील वाढली आहे, मात्र ग्राहकांची पसंती देखील यावेळी मोठ्या प्रमाणात माठांना मिळत आहे, असं विक्रेत्यांनी म्हटलंय। माझं नाव अंजली सचिन रसाळ। मी इथे माठ घ्यायला आले होते। माठातलं पाणी आपल्या शरीरासाठी चांगलं असतं फ्रीजमधल्या पाण्यापेक्षा, आणि इथं हे माठ खूप छान भेटतात। आम्ही ह्याच्या आधी पण खूप इथून माठ नेले होते। दरवर्षीपेक्षा इथं मला माठाचे भाव स्वस्त वाटले, कारण नगरला ह्याला माठाचे भाव जरा जास्त येतं, पण आपल्या श्रीगोंद्यात माठाचे भाव अगदी स्वस्त, योग्य पद्धतीने ते देतात आपल्याला। संतोष बदे माठ घ्यायला आलोय। पाण्याची काही चव लागाना, त्यामुळे माठातलं पाणी पिऊ वाटते। उन्हाळ्याच्या दिवसात उष्णता खूप वाढलेली आहे, त्यामुळे माठातलं पाणी पिऊ वाटते प्रत्येक वेळेस, काय दुसरी तहान भागाना। माठातलं पाणी योग्य आहे, शरीरासाठी पोषक आहे, आरोग्यदायासाठी चांगले। लांबून लोक येतात घ्यायला। मी पूजा संतोष गोरे, राहणार श्रीगोंदा। आपल्याकडे 3 प्रकारचे माठ आहेत, लाल, काळा, पांढरा। काळा माठाला मागणी जास्त आहे। सध्या आता नवीन म्हणून लाल माठ घेतात। लाल माठामध्ये फिल्टरचं पाणी वायाला जात नाही, पण थंड पण होतं। मातीत बदल असल्यामुळे आपण हे बाहेरून ट्रान्सफर करतो, त्यामुळे आता सध्या लाल माठांना मागणी चालू आहे, पण मोबदला तसा भेटत नाहीये। ह्यावेळेस उन्हाळा थोडा कडक आहे, त्यामुळे माठांना मागणी भरपूर प्रमाणात आहे। जास्तीत जास्त काळा माठ चालवतो आपल्याकडे, पण ह्या वर्षी लाल माठ भरपूर प्रमाणात गेलेला आहे। मंगेश गोरे, कुंभार गल्ली, श्रीगोंदा। सध्या उन्हाळा कडक असल्यामुळे गिरायकांची भरपूर मागणी आहे माठाला, आणि गिरायक आले की काळा, पांढरा, लाल असे वेगवेगळ्या प्रकारमध्ये आम्ही माठ ठेवलेले आहेत। काळ्या माठातलं पाणी हे आरोग्यासाठी चांगले आहे। पाणी माठातलं पाझरत असल्यामुळे ते फ्रीजच्या पाण्याने शरीराला अपव्यय होतो। माठातलं पाणी हे आरोग्यासाठी चांगले असते, त्यामुळे गिरायक हे काळा माठासाठी मागणी भरपूर आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी गिरायक जास्त आहे, आणि यंदा गिरायक 20% जास्त वाढलेले आहे। भाव गेल्या वर्षीपेक्षा एक 50-60 रुपयांनी जास्त आहे। जास्त तापमान असल्यामुळे माठ हे गरिबांचं
फ्रीजच आहे, त्यामुळं गरिबापासून श्रीमंतापर्यंत लोक माठ ही नेतातच. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.